म्हणतात शिक्षणाला वयाची मर्यादा नसते आणि कल्याण पूर्वेतील एका काकूंनी हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। एका बाजूला लेकीच्या लग्नाची लगबग तर दुसऱ्या बाजूला स्वतःची 10वीची परीक्षा अशी दुहेरी जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळताना दिसतायत। इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घरात लग्नाच्या पत्रिका वाटण्याची गडबड सुरू असताना काकू मात्र इंग्रजीच्या पेपरचा अभ्यास करताना दिसतायत। मुलगा गमतीने विचारतो, मम्मी इथे लग्नाची तयारी सुरू आहे आणि तू काय करतेस? त्यावर त्या हसत उत्तर देतात, मी इंग्रजीचा अभ्यास करते, यावर्षी मी 10वीला आहे। काय करते तू तिकडे मम्मी? मी अभ्यास करते। कसला अभ्यास करते? इंग्लिशचा। इंग्लिशचा? पण कितवीला आहेस तू? मी आता 10वीला बसले ना। अच्छा, 10वीचा पेपर आहे तुझा, कधी आहे? हा, 27 तारखेला आहे। पण इथे तुझ्या मुलीचं लग्न आहे, ते सोडून तू एक्झाम मध्ये काय म्हणजे काय गडबड काय? आता गडबड म्हणजे 10वीला बसायचं होतं, खूप वर्षापासून चालू होतं, पण आता म्हटलं फॉर्म भरला, लग्न पण अचानक आलं, त्याच्यामुळे दोन्ही अच्छा, करायचं। अचानक आणलं मला लग्न? व्हिडिओ नंतर आम्ही काकूंशी खास बातचीत केली। काकू नेमकं काय म्हणाल्या ते पाहूयात। अडचणी म्हणजे अडचणी तर भरपूर आल्या, पण त्या अडचणी मी मागे ठेवून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला। माझं काम किंवा मी अजून दुसऱ्या ठिकाणी काम पण मी करत होती, त्याच्यानंतर ते सांभाळून मी घर सांभाळून तो अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला, कारण मला 10वीचा बोर्ड काय आहे तो बघायचा होता आणि 10वीचा अभ्यास काय आहे ते मला करायचा होता अभ्यास, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला। मग तिचं लग्नाची घाईमध्ये मी माझा अभ्यास पण सुरू आहे आणि मनापासून मी सगळं करते। लग्नाच्या गडबड जी आहे ते करून अभ्यास पण मी सुरू ठेवलेला आहे। त्याशिवाय आता बस्ता पण झाला, माझा इंग्लिशचा पेपर होता, त्याच्यानंतर आम्ही बस्ता केला संध्याकाळी, आणि म्हणजे ते बरं वाटते, छान वाटते मला की अभ्यास पेपर देऊन मी सगळ्या घरच्या गोष्टींकडे पण मी लक्ष देते, म्हणजे मला खूप आनंद होतोय आणि अभ्यासाला पण खूप मला मजा येते अभ्यास करायला। घरच्यांचा मला खूप पाठिंबा आहे, माझ्या मुलांचा, माझ्या मिस्टरांचा, त्याशिवाय माझ्या इथे मी राहते त्यांचाही मला खूप पाठिंबा आहे, माझ्या फ्रेंड्स लोकांचा पण खूप पाठिंबा आहे। ज्यावेळेस मी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि मी माझ्या व्हॉट्सअपला ठेवलेलं, तर सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं की तू छान करतेस, तू कर अभ्यास, तू कर, चांगला आहे, आम्हाला आनंद होतोय, आणि त्यांचंही ऐकून मलाही आनंद झाला आणि मी अभ्यास करण्यासाठी खूप उत्सुक झाली की नाही मी हे करणारच। दरम्यान पेपर झाल्यानंतर मुलाने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला। पेपर कसा गेला असा प्रश्न विचारल्यावर काकू आत्मविश्वासाने म्हणाल्या, पेपर खूप छान गेला, अगदी सोपा होता। या जिद्दी काकूंचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे। खतरनाक पेपर गेलाय, खतरनाक गेला, एकदम सोपा पेपर दाखव इंग्लिशचा। सोपा होता इंग्लिश? ठीक काय आहे, सोडवलाच का नाही? एकदम सोडवलं, एकदम सगळा सोडवला, व्हेरी गुड। काय लिहिलं Supplement नाही घेतलं पण पूर्ण सोडवला। पास होशील ना? हो, मग तू लिपस्टिक नाही लावली आज? नाही विसरली। अरे, आणि साडी घालून आली डायरेक्ट? हो, जरा म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं। आज इंग्रजी झाला, आता नेक्स्ट कुठला आहे? हिंदी पेपर आहे। हिंदी, चल हिंदीचा अभ्यास कर आता चांगला, ठीक आहे? घरी जाऊन अभ्यास कर आता। हो, नक्की। शिक्षणाला वय नसतं, लग्नाचे आणि 10वीचे पेढे एकत्रच, अशा प्रतिक्रिया देत नेटकर यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। ब्युरो रिपोर्ट, पंकज राणे, मुंबई समाचार मराठी।